जिसकी गर्लफ्रेंड है उसके लिए अच्छा है, जिसकी नहीं है वो क्या करेगा बेचारा। डिपेंड्स ऑन द पर्सन, उसको क्या कर सामने वाले से पूछो कि तुम कुछ भी करो, सामने वाले अगर पसंद नहीं है क्या कर सकते हो, टू अंडरस्टैंड अदर पीपल, सामने वाले को समझना चाहिए। आणि आमच्या जनरेशनमध्ये खूप फरक आहे. हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री वाठारे. आपण पाहतात नवराष्ट्र. प्रेमाला कुठलंही बंधन नसतं ना कुठलं वय असतं, ते फक्त करत राहायचं असतं. आणि अशाच या प्रेमाचा आठवडा सध्या सुरू आहे. संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभरात प्रेमाचा आठवडा सेलिब्रेट केला जात आहे. आणि प्रेमाचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी लवकरच येत आहे. याच निमित्ताने नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्यामध्ये प्रेम म्हणजे काय, प्रेमाचा दिवस कशा प्रकारे सेलिब्रेट केला पाहिजे, हे आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. चला तर मग. मी तर सिंगल आहे, सो मे बी जर कोणी विचारलं तर डेटला जाईल कॅफे मध्ये, या फिर जास्त इंटरेस्ट मला ट्रॅम्पोलिन पार्क त्याच्यात. ओके, तुझ्यामध्ये प्रेम म्हणजे काय? रिस्पेक्ट रिस्पेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. लॉयल राहणं, केअर करणं, अजून जास्त एक्सपेक्ट नाही करणार. आजकालच्या युथला काय सांगणार? लॉयल राहा, ट्रस्ट जर ठेवलाय तर तो तोडू नका. प्रेम म्हणजे काय? प्रेमाची व्याख्या काय? प्रेमाची डेफिनेशन सिंपल में मराठी में प्यार की डेफिनेशन क्या है आपके हिसाब से? टू अंडरस्टैंड अदर पीपल, सामने वाले को समझना चाहिए। कैसे सेलिब्रेट करना चाहिए वैलेंटाइन डे? डिपेंड्स ऑन द पर्सन, उसको क्या कर सामने वाले से पूछो कि तुम कुछ भी करो, सामने वाले अगर पसंद नहीं है क्या कर सकते हो। प्रेम म्हणजे लव इज लिटरली एव्हरीथिंग. लव इज मॅनिफेस्टेशन ऑफ द युनिव्हर्स. यंग जनरेशन मध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज असते या दिवसाची, तर कशा प्रकारे हा डे सेलिब्रेट केला पाहिजे? हो, केला पाहिजे. हे तर लाईक गुड आहे, बट आय बिलीव्ह एव्हरी डे शुड बी द डे ऑफ लव. आणि लाईक देर शुड नॉट बी स्पेसिफिक जस्ट अ वीक फॉर व्हॅलेंटाईन्स डे की वी शुड सेलिब्रेट लव इन दिस वीक, बट इट शुड बी सेलिब्रेटेड एव्हरी डे. स्प्रेड लव, बी हैप्पी. वैलेंटाइन डे बनाना चाहिए, अच्छी बात है, लेकिन जिसकी गर्लफ्रेंड है उसके लिए अच्छा है, जिसकी नहीं है वो क्या करेगा बेचारा। आपके हिसाब से प्यार क्या है? प्यार एक धोखा है। ओके, थँक्यू। आम्ही तर कधी केला नाही. युथला काय सांगाल? सांगा, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज असते व्हॅलेंटाईन डे. उपयोग करा तर तुमच्याजवळ कोणी आहे सेलिब्रेट करा, तुम्ही कोणी नाही. आणि तुमच्यावर प्रेम म्हणजे काय? प्रेम हे व्यक्त नाही करू शकत, म्हणजे प्रेमची कोणती अशी ठराविक परिभाषा नाही. ओके. आणि आपल्या प्रियजनांसोबत जर सेलिब्रेट करायचं असेल तर कोणत्या पद्धती अवलंबायला पाहिजे? मला वाटतं की एकच दिवस नसतो प्रेम हे सेलिब्रेट करायला. रोज तुमच्या प्रियजनांसोबत तुम्ही टाइम स्पेंड करा, तेच चांगलं असेल तुमच्यासाठी. दुसऱ्याला समजून घे. प्रेम आजकाल यंग युथ मध्ये मोठ्या प्रमाणात हा वीक सेलिब्रेट केला जातो. तुमच्यामध्ये कशा प्रकारे हा त्यामध्ये म्हणजे एकामेकाला समजून घेणे, एकामेकाचा विश्वास ठेवणे, आता ही खूप मोठी प्रेमाची व्याख्या असते आत्ताच्या जनरेशन. म्हणजे एकमेकांना समजून घेतो. आणि आता 14 तारखेला यंग जनरेशन मध्ये जर आपण पाहिलं तर हा आठवडा असेल किंवा हा दिवस असेल मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. तर जे आता ओल्ड एज आहे किंवा आपण असं म्हणू शकतो वृद्ध लोक, ते लोक देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा दिवस साजरा करतात. ते कशा प्रकारे साजरा करतात, तुम्ही कशा एकत्र बसून जे नागरिक आहे ते सगळे एकत्र बसून त्या जुन्या पुराणे जे हे आहेत गोष्टी त्या शेअर करतात एकमेकांबरोबर, उलट आपल्या सांगतात लहानपणीचे तुमचे अनुभव असतात आमचे लहानपणीचे. अच्छा, आम्ही जे स्कूलमध्ये शिकलो ते आता जनरेशनला माहिती नाही आम्ही काय शिकलो. आणि आमच्या जनरेशनमध्ये खूप फरक आहे. नाही, मला अजिबात क्रेज नाहीये या सगळ्या गोष्टीचा. मी ते अभ्यास करायला अंधार होते. तुमच्यामध्ये प्रेमाची व्याख्या काय? प्रेम म्हणजे जर एखादा तुम्ही खरंच प्रेम करताय तर त्याच्यासाठी थांबावं, मनापासून थांबावं, असं माझं केलं पाहिजे. कपल्स अपना खुद का काम दोस्तों के साथ मिलना चाहिए. आणि प्रेमाची व्याख्या काय? काय प्यार क्या है? प्यार एक्सपीरियंस के हिसाब से मतलब एडजस्ट करना है एक दूसरे का साथ, और लाइक उसके खामियां को एक्सेप्ट करना. और आम्ही प्रेमच केलं नाही कोणावर,
प्रमाणामध्ये क्रेज असते त्याचप्रमाणे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात तर त्याच्यातून काय वाटतं? दिवस तर साजरे केले पाहिजे, वर्षातून कुठलाही सण येतो तसा